बलिके बीगे टुनल वाली लंग बलिके उमट पाणी येते गला आता डिंगी 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 चम्माची खटखट. अरे कायले पाणी गिनी बोलावतं भावा संख्या. अरे ले का आपल्या शेतकऱ्याचं किती नुकसान होऊन राहिलं. हा पाणी गिनी नको बोलाव बाबा. अवनाले का वातावरण पाहिलं हे देवीदास. हा आता 15 तारीख लोक हाच म्हणतात बाबा. मनात शंका आहेच. आता कायच कळले का पहिले लेका काही कापसा नाही झाले, लेका तुरी नाही झाल्या आणि काहीच नाही. म्हणजे यावरची मी सांगतो ना तुले पिकाचं म्हणजे सलमानच नव्हतं मी तर म्हणतो. अरे बेकार काम आहे. शेतकऱ्याचं जीवन म्हणजे काय तुला काय सोपं वाटलं काय. हा निरा निसर्गाच्याच भरोश्यावर जगा लागून राहिलं आणि त्याच्यात हे असं हवामान असं आहे की निरा आता उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात पाणी पडून राहिलं. जा पाहिजे त्या वक्तावर काहीच भेटत नाही आपल्याला. ते तरी बरं बाबा. आता त्या तुरीले तरी म्हटलं 10,000चा भाव भेटून राहिला. मग ते तरी बरं आहे. नाही तर काय काही रे बाबा बेकार काम आहे. इकले का तुला तुरगिरी इकली का. कायचे तुरीले गिरीले कायचे भाव आहेत. झाले ना कमी 300 रुपयानं कमी आली म्हटलं तूर. मग काय 9,000 का 700 की किती तरीच चालली. 10,000वर टेकली होती पण आली उतरली कमी. मग काय टिकू देत नाहीत ना. नाही मी का म्हणून राहिलो तुरीचे भाव वाढतील बरं. कमी झाले तरी वाढतील म्हटलं. तूर असेल तर तूर ठेव. लागलं तर म्हटलं सोयाबीन इकून टाकतो. सोयाबीनचं काही एवढं काही विशेष वाटून नाही राहिलं पण तूर राहू दे बरं. अरे काय काही खरं आहे रे बाबा. ते सोयाबीन घरात तसंच आहे ना. ते सोयाबीन तर म्हटलं काल मला स्वप्नात आलतं. काही सांगून राहिला का देवीदास आता का ऐकणार आहेत तर. अरे नाही ना शांताराम. अरे तुला खरं सांगतो ना मी. काल रात्री मला स्वप्नात सोयाबीनचं पोतं आलं. आलं तर आलं मला भडभड भडभड बोलत बसलं आणि वरून माल्यावरच रुसलं. 2 वर्ष झाले म्हणे आम्हाला मार्केटच नाही दिसलं. मान्य आहे म्हणे मले त्याला आयुष्य चाललं शेतात राब राबून पण काऊन ठेवलं म्हणे आम्हाला घरात दाबून. उठच्या मायाची खटखट. मग 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 काय झालं. अरे म्या म्हणलं तेले अरे भाव नाही तुले तर मी काय करू. तुले बेभाव इकून मी काय उपाशी मरू. अरे कठीणच आहे रे भाऊ या शेतकऱ्याच्या जीवनाचा खेळ. कधीच बसत नाही या पिकाचा आणि या भाववारीचा मेळ. अरे कितीक सोसावे या शेतकऱ्यानं नियतीचे डाव. कितीक सोसावे या शेतकऱ्यानं नियतीचे डाव आणि वरून सुचू देत नाही हे निसर्गाचे घाव. पाय ना आता बेमोसम पाणी पडते. आता कितीतरी लगा शेतकऱ्याचं नुकसान होऊन राहिलं. काही म्हणजे शेतकऱ्याचं जीवन म्हणजे पूर्ण व्यर्थच चाललं ना. हा कशाले काही भाव नाही काही नाही काही नाही. बेकार काम आहे म्हटलं शेतकऱ्याचं जीवन. हो लेका देवीदास लेका लाखातला बोलला रे बाबा तू. बेकार काम आहे बा हे. भारीच काम आहे शेतकऱ्याचं. चला बाबा हे पाणी गिनी आलं तर करीन घोर म्हटलं. चला येतो हा. आणि मी काय आणतो मला ते गद गिद दिसलं तर पाहिजे. लेका 4-5 दिवस झाले लेका गदच गायब आहे बाबा. मला कुठे गेलं काय मालूम. हा दिसलं तर पाहिजे. कोणाला दिसलं तर सांग जा मला. अरे बापा 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 बापा. अरे पाहो म्हटलं इकडून किती अबाय धरलं म्हटलं. चला बा चला लवकर घरी चला. हे पाणी याच्या पहिले बा तू निष्ठाला फुरते. चला लवकर घरी. पुऱ्या वावरात लेका तुडण करते की काय मला मायाचं कोणाचं वैर हे गद. या कंदिल्याच्या या गदही पकडणं नाही होत. अरे पकडणं रे कंदिल्या का की पुऱ्या वावरात घुमवतो आता त्या गदेले. लेका पाय दुखून राहिले सगळे. लेका सगून पासून गद किती तकलीफ देऊन राहिलं. मायाचं लेका कोणाचं वैर बा हे. रे बापा काय लाग दिली रे ठेवून. मेला बेकार कामा रे गद्याची लात एवढी. मेला मुळलं मा कंबळ का मुळलं. करणं म्हटलं वय अजून त्याच्या ढुंगणापाशी चालला तो. शेपूट धरा लागते काय पुढून जा लागते ना. तोंड पकडायला मोरको गिरको पकडायचं नाही. शेपूट पकडायला चालला तो. अरे ते जाऊ दे ना तू. आता बसली तर बसली आता मला लाट. तू फक्त ते गद पकड. तू फक्त आता ते गद पकड. तू ते कोणाचं आहे तू फक्त मला सांग. आता त्याच्या घरीच जातो त्याला असं दाखवतो ना. रेले का सकून पासून बेदम लावला का करणं. हा या वावरातून त्या वावरात त्या वावरातून या वावरात किती घागाल तर जाय. तू फक्त गद पकडते तू फक्त आता जा. देणे गद पकड होय. मायचं लेका गद्या या पोळचं कोणाचं होय तर दलिंदर वानाचं येणार रे. अरे झुमरे अरे म्हटलं हे गद कोणाचं आहे सांग रे बाबू. हा हे आपल्या गावातलं जाणं हे गद. अरे होटच्या मायाची खटकन लेका हे गद दिवीचाच भाऊच आहे ना बाबा. मायाची खटकन लेका पुरी तंबाखू सांगणं मला तपील दिसून राहिली. आज बहुते म्हटलं माराशिवाय कामच नाही म्हटलं आज. मग काय आपल्या माहिती म्हणतो बा जाऊ तिकडे कुठे बा भांडण गिंडण पडायला पुरते. मला माहित नाही राहायचं पण बहुतेक म्हटलं गद आहे आपल्या गावातलंच आहे. आपल्या गावातलं दिसून राहिलं मला. हो ना कोणीतरी लुच्च्याच्या पोटच्याच आहे ना म्हटलं हे गद. मग काय निरा दिवसभर म्हटलं निरा आम्हाला परेशान करून राहिलं. 5-6 दिवस झाले. हा किती घागलू रे. मस्त घरून सोडून देतात आणि तिकडे कोणाच्या वावरात काही हो कोणाचं पीक आहे उभं हे आहे ते हे काही समजतच नाही. फक्त मला हे गद दिसू दे कोणाचं होय तर त्याला दाखवतो मी आज कसं आहे तर. हे गद तर मला देवीदत्तचं दिसून राहिलं. आता या झुमऱ्याला का माहित नाही काय गद कोणाचं आहे तर. पण बयाच नाटकं करून राहिला हा तो. नाही बरं मी काय साठी छन्नी गरम आहे घेतो ना हातोळा मारून.
अरे हे गद काय, अरे हे गद म्या पायल पायल वाटून राहिलं म्या. कोणाचं आहे कोणाचं आहे, थांबा थांबा. अरे हे देवीदासचं गद आहे ना, हो देवीदासचं होय ना हे गद. त्याचंच होय, दुसरं कोण वापरते आपल्या गावात गदे. त्याचं वय नाही, मला वाटलंच ना, मला वाटलंच तरी म्हटलं हे देवीदासचं गद आहे. पण मी म्हटलं कसं पहिले चौकशी करून या कोणाचं आहे काय आहे हा. म्हणून मी विचारलं. त्याला दाखवतो ना मस्त बादशासारखा इकडे गावात दिवसभर फिरत राहते आणि इकडे हे गदे दुसऱ्याच्या वावरात चालले त्याचे. हा त्याला दाखवतो ना म्हटलं आज कसं आहे तर. हे त्याला दाखवतो म्हटलं हे आमची तंबाखू संघटना कशी आहे तर. बापरे तंबाखू संघटना, अरे हड्ड्या मसनात गेले ना तुमचे. राहू द्या ना फालतूचे कायले डोकं गरम करतं. अरे मी काय आणतो, अरे राहू द्या ना, तुमची तंबाखू संघटनेत काही दम नाही ना म्हटलं. हा काहीच दम नाही ना, फक्त तोंडाची वाप गमावता तुम्ही. कायले फालतूचे द्या ना सोडून. आलं आता काय करता मग. त्या मायाची खटकणले का शिवल्याने का आले का सुधरतच नाही. काय का फालतू दिले का तेल तपून देऊन राहिला फालतूचा. अरे राहू द्या ना शिवला भाऊ. हा अरे काय फालतूचे भांडण गिंड करून देऊन राहिले. राहू द्या ना म्हटलं, त्याची संघटना ते पाहिजे ना, तुम्ही तुमचं पहा म्हटलं काय तर. हा काय फालतूचे तपून गिपून देऊन राहिले त्याच्या अंगात दम नाही काय. राहू द्या म्हटलं, काही भांडण गिंड काही करा नाही लागत. नाही तुझे म्हणणं काय रे. हा काय रे म्हटलं, टाकल्या बोलायचे झुमरायले का. हा म्हणजे तू त्या संघटनेत आहेस, रुग्ण संघटनेत, तर तू म्हटलं म्हणजे आम्हाला सांगून नाही राहिला नाही म्हणून तुला सांगितलं नाही. तर तुला काय माहित नाही का हे गद कोणाचा आहे. हा मला लय हुशार दिसून राहिला रे तू. हा म्हणजे काय आमचे नुकसान झाले तर चालतील नाही. म्हणजे मस्त तुम्ही घरून सोडून द्या ढोरं तुमचे, आमच्या वावरेनं इकडे चरू द्या. अरे वा हो ना, भांडणं करू नका हे करू नका. नाही का म्हटलं का आम्ही असंच करू देऊ का. आमच्या जीवाला तकलीफ, आम्ही राहू म्हटलं रात्रंदिवस कधी बसून नाही. अरे तसं नाही म्हणून राहिलो ना मी. हा अरे कंदीला बाजी जर शांत होणार राजा तुम्ही. मी भांडणावर काय येऊन राहिले. मी तुम्हाला सारखं म्हटलं की कुठे भांडण गिंड करता आलं असेल म्हटलं गद. हा आता कुठे एवढं भांडण गिंड करायला लागतात का त्याच्यासाठी. नाही येले का तसं समजते का म्हटलं. हा एवढे सारख्याचे धनी आहेत का हे. हा येते पेरमाना समजेन म्हणून. आता किती सांगितलं नाही का मी त्याला की गदे किती बांधून ठेवत जाय हे करत जाय. तरी त्याला समजते का. आता दाखवतो ना त्याला कसं आहे तर. चला रे तंबाखू संघटनेचा दम दाखवू म्हटलं येईल कसं आहे तर. हो ना तिला रुग्ण संघटना म्हणजे का तुम्ही का जेवण आता का हे दाखवून राहिले का. डेरिंग टाकता का आमच्यावर. हो ना दाखवतो आता मी त्याला कसं आहे शिवलेले. चले डॅनी चला मोठ्या घरी चला बरं त्याच्या घरी झाला तुम्ही फक्त आता. झालं वाटते पेटलं पूर्ण वातावरण आहे की नाही. झालं तर ठीक जर तमाशा गिमाशा पाहायला झाला लागेल. चल बाबा मी घालतो चालू याच्या माग चल. मायाची खटखट आता काय झालं रे बा. काऊन कल्ला नारोया करून राहिला हा संख्या. अरे जगन हा संख्या अरे इकडे. अरे काय झालं. अरे देवीदास भाऊ, अरे तू काय रे तुम्हाला किती वाजता फोन लावला आम्ही. अरे लवकर घरी टाला लवकर तुम्ही. अरे दम घेणं जरचा का. अरे काय झालं सांगशील तर. घरी झाला का काऊन इकडे तिकडे चावर बावर फिरून राहिले. हा काय झालं मला सांगा तसं. अरे तुमचं गड तुम्ही म्हणत नाही गड्डा काल लागली की मला गड जिथून नाही आलं. अरे ते कंदील आबादी आहेत की नाही. त्याने पकडलं ते गड तुमचा. हा ते म्हणतात मी आता ज्याचा गड असेल त्याला मालतोच म्हणतात मी आता. अरे हुटच्या माझी खटकर. अरे त्या कंदील बुड्याले सापडलं का ते गद. काय का हे गदले का भल्ल तिथाला. मी पहिले त्याची खट काढतो गड्या आता. हो ना मारतो म्हणे का लागे नाही. मारतो म्हणे कंदील बुडा नाही. एवढी ताकद आली का कंदील बुड्याच्या अंगात. अरे तसं नाही एक परी पण ते आहेत की नाही शिवलाल भाऊ त्यानं चांगली तेल मीठ लावून तुमच्या घरात भडकून दिलं ना त्याला. म्हणून ते आणतात आता ज्याचा गदा आहे त्याला मारतात म्हणतात. आमची तंबाखू संघटनेत किती पावर आहे आम्ही दाखवतो म्हणतात आता त्या शिवलालले रुग्ण संघटनेले. असं म्हणजे संघटने लोक काम केलं नाही. अरे म्हणा राहू द्या ना म्हणा. आता गद झालं तर काय एवढं काय भार मंतर झाला का त्याले. काय त्याच्या वावरात का सोनं पेरेला आहे. नाले का बट इथलेच वावरून त्याच्यात बी निरा होबास काय करतात. कुठे आहे आपला कंदील बुडा. खाली म्हटलं पुले टमाटे गळून लाला ठगल्या लोकांना सांगून लाला मी मालतो ठगल्याला सांगून लाला तो. तसं चाल बरं दाखव बरं काय करते पाहतो म्हटलं मी आता तो. हो ना लेका मारतो म्हणते नाही सगळ्या गावात हे करून राहिला. चला दाखवा मला कुठे येतो तो कंदील बुडा. अरे तुझ्या वागणं होत नसतील तर हिरण मग आमच्या भाऊची कोणती जाऊन राहिला तू हे. अरे मी तुम्हाला सांगून राहिलो ना किती वाकोडचं. हा अरे ते मी का जाणूनच सोडून राहिलो का. अरे भयान तितालाय ना हे गध. हा नुसतं त्याला पाहू हैराण झालो म्हटलं. मला दिसलं नाही. मी याले त्याले सांगून राहिलो की गध दिसलं की सांगा. मला काय एवढा शेव काय का त्याला मोकाट सोडायचा. हा ना गद दिसलं की सांगा. कोणाला मारावं की काही करावं. त्यांना किती जोरानं लात मारली माहिती का तुले. हा मला कंबर म्हटलं अजून लचकलं ना त्यानं. हा सरळ चालता नाही येऊन राहिलं मला. चालला मोठा याला दिसलं की सांगा. घरूनच अंडे दे तू घरूनच. हा इकडे तिकडे वावराने पाहू नव्हता तुले. अरे हुटच्या मायची खटखट. अरे मी सांगून राहिलो ना तुम्हाला कंदील आबाजी तुम्ही गोष्ट करून ना घेऊन राहिले. अरे सगळे जंगल पाहिले ना म्हटलं म्या. हा आता का मी का बिना पायाचा आहो का. आता माली वस्तू जर हरपली तर आता मला का समजत नाही का मी त्याला पाहा म्हणून मी सगळं इकडे हिंडून राहिलो. तरी मला ते दिसेच नाही कुठे गेलं तर. हो ना तुला कसं दिशीन तुला का बरोबर आहे की बस आता गेलं. हा मस्त तिकून चरून गिरून मस्त बरोबर संध्याकाळी येत असेल ना तुझ्या घरी. मग काय तर आम्ही बसा इकडे दिवसभर त्याची रखवाली करत. हा किती नुकसान केलं माहिती आहे का तुले. हा किती नुकसान केलं मला वावरात माहिती आहे का तुले.
अरे जाऊ द्या ना हो कधी लाभाजी. अरे राजा तुम्हाला मग सांगितलं ना मी कुठे एवढं भांडण गिंड करून राहिले का राजा फालतूचे. हा काय राजा ते गदा आला आता ते मुख जनावर आहे. हा अरे ते मुख जनावर आहे पण हा 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 एवढा मोठा भूत. हा फक्त का हुबासक्याच मारते का निरज गावाभर आहे. तंटामुक्तीचा अध्यक्ष आणि रुग्ण संघटनेचा अध्यक्ष बापा 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 का फक्त याच्या गोष्टीच ऐकून घ्या फक्त. हा हे शब्द स्वतःच दिसत नाही याला. हे बा कंदिलाबाजी मी तुमच्या मोठे आहात तुमच्या मान मर्यादा म्हटलं आहेत म्हणून मग मी तुमच्यासोबत पेरमानं बोलून राहिलो तर याचा अर्थ असं नका पकडू की मी मला बोलताना तुम्ही अध्यक्षन विध्यक्षन याचं ते तुम्हाला काय घेणं देणं ते रुग्ण संघटनेचं. हा याचं काय घेणं देणं म्हटलं अटी घेणं देणं म्हणजे हा तू सगळ्या कामात तू पुढे पुढे असताना याचे त्याचे भांडणं आवराले हे करायले ते करायले. हा फक्त सगळे का फक्त मग ज्ञानाच्या गोष्टी शिकवता का तू. हा स्वतःच तू गाण खरकटीन दुसऱ्याला शिकून राहिला का तू आम्हाला. जास्त जोडून राहिलं बरं हे. हा तुम्हाला एवढं शिल्लक बोलायचं काही काम नाही म्हटलं. गदा आलं मग जा म्हटलं तुमच्या ज्यांना काय होते ते करा ना. अटिकाले तोंडाची वाप गमावून राहिले फालतूचे तुम्ही. देवीदास म्हटलं रुग्ण संघटनेचे अध्यक्ष म्हटलं जास्त फळफळ नको करू. हा आम्हाला काही कमजोर नको समजू. तू काय करतो म्हटलं म्हणजे हा तुला दाखवा लागते का हिसका दाखवा लागते का. च्या मायाची कटकले का हा डॅनी बुडाले का याच्या तोंडातले का दात नाहीतले का म्हणले का फक्त हिचका दाखवतो म्हणते नाही मले ते बी. अरे काऊन राजा डॅनी आबाजी राहू द्या ना म्हटलं. हा गेले ना मसनात गेले ना लाकडं म्हटलं तुमचे तरी आज म्हटलं अजून दम. अरे दमची काय पाहतं रे म्हटलं तू अजूनही म्हटलं तुझ्यासारखे 56 आले तर म्हटलं असा फिरवतो देले. हा अरे हो कधील बुडाजी. अरे काय राजा तुम्ही राजा पागलासारखे करून राहिले का. गावातल्या गावात भांडण करून राहिले सगळे राजा ते गोदा आलं त्याच्यासाठी. तुम्हाला काही समजायला पाहिजे की नाही. लोकांना फालतूचा तमाशा दाखवून राहिले राजा. लोकांना हेच पाहिजे ना भांडण गिंडण हेच पाहिजे म्हटलं लोकांना. अरे हट ना झुमरे हा कायले पाणी टाकून राहिला पेटून राहिलं पेटू दे ना मला पेटून द्यायला की नाही जरसं. अरे झुमरे अरे तू नको बोलू ना म्हणतात तू बोलायचं काही ताली काही गरज आहे का. हा? आम्ही बोलून राहिलो का म्हणतात ताला गदा आहे का ते ताला गदा आहे की ताला वावरात आलतं की काय. हा तू 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 कोण मदत करून राहिला. तू बोलू नको त्याचं ते पाहून घेतील. चल होय तिकडे होय बाजूला. माझी खटकून का हा शिवलेला का एवढा हराम खोरायला का हुच्चेला पोट झाले का याला का खेटराने घ्या लागते चांगलं. आता याला चांगला शिनार लागते एखाद्या वक्ती. आम्हाला म्हणा तू गलती चापडा म्हणा एखाद्या वक्ती. अरे काय राजा शिवला भाऊ तुम्ही कोण फालतूचे भांडण लावून देऊन राहिले. अरे आवऱ्याच्या जागी राजा तुम्ही अजून तेल टाकून राहिले फालतूचे. नाही तो काय तेल टाकायचे धंदे करून राहिला. हा तो तर खरा बोलून राहिला ना. तुझे काय आहे याच्यात टाकल्या बेळ्याचे झुमरे करे तुला मग सांगितलं ना तुझे काय आहे म्हटलं याच्यात. तू होय म्हटलं तिकडे आणि आम्ही संपवून देऊ इकडे कापा झाल्या चल दिन आज म्हटलं. हो ना चल तिकडे डॉक्टर नका खाऊ म्हटलं तुम्हाला फालतूचा. येले आवरल्या कुत्र्याला जास्त जोर येऊन राहिला आहे की नाही. येले दाखवा लागेल आपले कंदिलेले कसं आहे हिचका. होय रे बाबू झुंबर होय म्हटलं होय इकडे काय करते पाहूच दे म्हणे म्हटलं आता कंदिले. अरे हो मायची खटखट. अरे तुम्ही चुप बसा ना हो बा देवीदास हो मी पाय पडतो तुमच्या. वाद नका करू फालतूचे काय तुम्ही बी चुप बसा तुम्ही करतो मी हँडल करतो ना. काही भांडण गिंड करायला नाही लागत ना फालतूचे राजा. होणार इकडे टकल्या तू चालला मदत करायला. हो मायची खटखट का मला धक्क्यान बुक्के बसतात बा कोणते भांडण का पुढे गेले का मला मार बसते. आले का मला काही समजतच नाही बा काय या लोकांचं कसं करा समजत नाही. जावा ना खेळा म्हणा तिकडे मार करा की कुस्त्या खेळा की कापा म्हणा एकमेकाले काही करा मायची खटखट. सांग रे म्हटलं देवीराजा जास्तीचा शपारला नाही तू. हा तुले वाटून राहिलं की हे म्हातारे कुतारे कायच करतील नाही. हा तुला काय वाटून राहिलं. अंगावर येऊन राहिले का. हा अंगावर येता म्हटलं मारता का मले. हा मारता म्हणजे का तुझ्या लाल करू का. तुझ्या गद्यानं मला किती जोरानं लात मारली ते दिसलं नाही का तुला. हा तू मला मारता म्हणता नाही नाही तर तुझी आरती करू मी. हा तुला का भेनारा दिसून राहिलो का मी. हा तू ये बाबू हा बी म्हटलं कंदिल्या कोणाला दबत नाही बरं. अरे दाखवा ना मग या पट्ट्याला धक्का तर लावून दाखवा मग सांगतो ना म्हटलं कसं आहे तर. मग काढतो म्हटलं घरातलं रूम न तुम्हाला मग दाखवतो कसं आहे तर. धक्का तर लावून दाखवा फक्त तुम्ही मला. झालं चांगलं पेटलं गड्या आता. धन्यवाद मित्रांनो आपला व्हिडिओ इथपर्यंत पाहण्यासाठी. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आले असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.